नमस्कार. तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या आमच्या नवीन ब्लॉगमध्ये आणि आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये. त्याचं नाव आहे आम्ही दोघी सासू सुना. तर आज आम्ही मकर संक्रांतीनिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आणि आमच्याकडे गावाकडे मकर संक्रांत कशी साजरी करतात हे आम्ही तुम्हाला आजच्या व्लॉगमध्ये दाखवतोय. तर चला तर मग आपण पाहूया. चला. तर आता आम्ही असा ओवसा तयार केलेला आहे. तर यामध्ये आपल्या शेतात पिकणारं सगळं जे असतं, तर गव्हाच्या ओंब्या, ज्वारीची कणस, शेंगा, ऊस, गाजर, त्यानंतर हरभरा, असं हे सगळं शेतात जे पिकलेलं असतो रानमेवा, तर ह्याला ओवसा बोलतात. तर असं हे सगळं एकत्र केलेलं आहे. आणि आता हे सुगड आणलेले आहेत, असे सुगड आणतात आमच्याकडे. आता त्याला हळदी कुंकू लावायचं आणि त्यात आता हा असा ओवसा भरायचा सगळा. सुगडमध्ये असा ओवसा भरून त्याची पूजा करायची. तरी असं पारंपरिक पद्धतीने आमच्याकडे अशी संक्रांत साजरी करतात. तर हे जे शेतातलं जे आहे, आपले पिकलेले जी पिकांचं धान्य पिकं जे असतात, तर त्याला आता बहरात असतात ती पिकं. तर मला तर वाटतं आपलं देवाचे आभार मानण्यासाठी की तू जे आम्हाला हे दिले, तर त्यापैकी काही भाग आपण देवाला अर्पण करावा, ह्या उद्देशाने ही परंपरा चालू झालेली असावी. नक्की मला माहीत नाही, पण मला असं वाटतं की म्हणजे हे शेतात जे आपलं धनधान्य पिकतं, तर त्याची पूजा आणि ते देवाला अर्पण करायचं ह्या उद्देशाने ह्या सीझनमध्ये बहुतेक सगळीच भाज्या फळं वगैरे असतात, धान्य असतात, तर ती देवाला अर्पण करावी, त्यामुळं हा सण साजरा करतात. तर आता हा ओवसा आम्ही ह्या सुगडांमध्ये असं भरून घेतोय आणि त्याला पाटावर मांडून मग त्यांची पूजा करायची. आणि नंतर मग देवांना हा ओवसा अर्पण करायचा. आपल्या घरच्या देवांना, आपले ग्रामदैवत, आपल्या गावामध्ये जे जे देवस्थानं आहेत तिथे महिला जातात आणि ओवसण्यासाठी देवांना. तर हे म्हणजे एका सुवासिनीला 5 सुगड असं हे लागतं. तर आता आमच्या दोघी सासू सुनांचे हे 5-5 सुगड आणि तुळशीचे 5, हे 5 तुळशीचे. आणि कुठलीही शुभ कार्य करताना किंवा शुभ वस्तू आणताना आपण 3 आणत नाही. तर आता हे 3 सेट झाले, त्यामुळे ते 3 होऊ नये त्यासाठी हा एक एक्स्ट्रा आणलेला आहे. तर आता हे सुगड असे पुजलेले आहेत. त्यांना हळदी कुंकू, फुलं वगैरे व्हायची त्याच्यावर. फुलं आमच्या शेतातलीच आहेत. ही पण फुलं ठेवू जरा, मोगऱ्याची. दिवा ठेवता याच्याकडं तिथला. ठेवतो. देवांना हळदी कुंकू लावते, देवांना मोसायचं, मग एकमेकांना लावायचं. घेता नाही तुला धन्यवाद.
तिळगुळ ठेवायचं देवांना. तुळशीला त्यासाठी घेऊन जायचं नाही घरात, तुळशीला ओसायला. हे सुगड घे, 5 आपली घे, त्यातले 2 घेतले तुळशीला ओसायला. घे तुळशीत ठेवायला घे 5. तुळशीत पण चांगले आपले दोन्हीचे 2 घे. आता हे जे तुळशीतले जे सुगड आहेत ते तुळशीत ठेवणार आहे आम्ही. आणि आमचे जे आहेत ते तुळशीला ओवासण्यासाठी घ्यायचे आहेत. दोघींचे 4 तुळशीला ओसायचे आहे. आता घे, फुलं पण घे. तरी बघा इथे आमटी झालेली आहे, गुळवणी झालेली आहे. आता फक्त पुरणपोळी लाटायची राहिलेली आहे. भजी झाले, पापड झालेले आहेत. आता मी पुरणपोळी लाटून घेतोय. नैवेद्यासाठी मम्मी आता बारक्या बारक्या छोट्या छोट्या पुरणपोळी लाटून घेत आहे. नैवेद्य दाखवून झालाय जस्ट आता. तर आपलं पुरणपोळीचं ताट रेडी आहे. कटाची आमटी, गुळवणी, भजी, पापड, भात आणि पुरणपोळी.